नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी बटाट्याची चकली रेसिपी घेऊन आलेला आहे. काही जण म्हणतात बटाटे चकली वडे, तर काही फक्त वडे म्हणतात, तर फक्त बटाट्याची चकली म्हणतात. तुम्हाला काय सुचते, कुठल्या रेसिपीचं नाव चांगलं वाटतं ते नक्की द्या. तर चला त्याची तयारी करूयात. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघता बघता एक लाईक ठोका. तर कढई ठेवलेलं आहे, तेल टाकले 1 चमचाभर, चांगलं गरम झालेलं आहे. त्यात मोहरी आणि जिरा टाकलेला आहे. चांगलं तडतडू द्या, थोडंसं खरपूस, पूर्ण एकदम करपून टाकू नका, थोडंसं खरपूस. आणि कढीपत्तासुद्धा कडक होईपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे चांगला. हे बघा, पूर्ण खरपूस असं भाजलेलं आहे. आणि त्यात मोठे 2 कांदे घेतलेले, एकदम बारीक चिरून घ्या. व्हिडिओ बनवायला अर्धा पाऊण तास जातो, बघायला 5-6 मिनिटात तुम्ही बघून मोकळं होता. बघता बघता एक लाईक प्लीज ठोका. बघा, पूर्ण लालसर झाले आपली. आता ह्यात हळद टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद. लाल मिरची पावडर आहे आणि हे काळे तिखट आहे, ते टाकायचं आहे. मी पोरांना देते, त्यामुळे कोणताही गरम मसाला वापरत नाही. आणि हे खडा मीठ आहे. जर तुम्ही बारीक मीठ वापरत असेल तर बारीक मीठ टाका. मी कोणताही गरम मसाला वापरत नाही आहे, पोरांसाठी करते त्यासाठी. जर तुम्ही तुमच्यासाठी ज्यांना स्पायसी वगैरे लागते त्यांच्यासाठी तुम्ही गरम मसाला टाकू शकता. धनिया पावडर आणि ओवा थोडासा टाकू शकता. त्याला पूर्ण व्यवस्थित भाजून घ्या. आता ठसका उठायला पाहिजे. ठसका उठले म्हणजे आपलं मस्त अशी चटणी बिटणी सगळं भाजलेलं आहे. ते बटाटे एकदम बारीक 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 झालं पाहिजे बटाटा. हे बघा, हाताने ह्या प्रकारे कुस्करून टाका. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आधी, आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असंच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल. तुम्ही सबस्क्राईब नाही केला चॅनल तर तुम्हाला आमच्या काही व्हिडिओ येणार नाहीत. त्यामुळे चॅनल आधीच सबस्क्राईब करा. हे बघा, बटाटा आणि आपला जो मसाला आहे पूर्ण एकजीव झाला पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम मऊसूत झाला पाहिजे बटाटा. मीडियम आचेवर ह्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि ह्यात बारीक चिरलेल्या कोथिंबीर टाकले, त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. प्लीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आधी, आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायला विसरून जाता. आता हे गव्हाची पीठ आहे, जे चपातीची पीठ असते तीच घेऊ शकता. जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ असेल तर लावण्यासाठी तांदळाचं पीठ घ्या. हे बघा, मी ह्या प्रकारे थोडंसं लाटून घेतलं आहे आणि त्याला तेल आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर गव्हाचं पीठही लावू शकता. आणि खालीसुद्धा तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे मी. थोडंसं तांदळाचं पिठाने थोडंसं कुरकुरी होते. जेवढं मोठं होईल तेवढं मोठं लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळ, जाडसर नको आहे. केवढी मोठी झाली आपली चपाती. एक नंबर रेसिपी आहे. पोरं माझे सगळं पूर्ण बटाट्याची भाजी म्हणजेच पूर्ण चकल्या संपूर्ण प्लस डब्यात घेऊन गेलेत. परत करायला लावल्या आणि डब्यात घेऊन गेलेत पोरं माझे. खूप छान टेस्टी झाला होता. आता ह्याला तेल लावून घेतलेले, पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्या. तर हे जो आपण बटाट्याची भाजी केलं होतं ते ह्याच्यावर ठेवायचं आहे. बघा, ह्या प्रकारे व्यवस्थित सगळं पसरून घेऊयात. आणि व्हिडिओ बघता बघता एक कमेंट पण करा, कसा वाटलं तुम्हाला रेसिपी. पूर्ण चपातीला भाजी आपण लावून घ्यायची. बघा, ह्या प्रकारे पूर्ण चपातीला पसरून घेऊयात. बघा, पूर्ण बटाट्याची भाजी जी आहे आपण पूर्ण चपातीला लावून घेतलेले आणि ह्या प्रकारे कट करून घ्यायची चाकूने.
खूप मोठे मोठे पण घ्यायचे नाही, एकदम बारीक बारीक पण घ्यायचे नाही आहे. हा प्रकारे कट करून घ्यायचे. एका चपातीत जवळपास 6-7 चकल्या झाल्या पाहिजे आपले. हे बघा ह्या प्रकारे. आता ह्याला हाताच्या साहाय्याने दाबून घ्या, जेणेकरून बटाटा फुटणं म्हणजेच आपली चकली फुटणार नाही आणि बटाट्याची भाजी बाहेर येणार नाही. या प्रकारे रोल करून दाबून घ्यायची. पूर्ण ह्या प्रकारे करून घेऊयात. कसं वाटलं रेसिपी आधी कमेंट करा, म्हणजेच नेक्स्ट रेसिपी ह्याच प्रकारे नवीन काहीतरी घेऊन येईन. आता मी हे पॅन घेतलेले आहे, त्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे. पूर्ण तळ्यात डीप ऑइलमध्ये तळून घ्यायचे नाही, आपल्याला खूप तेलकट होतो नाही तर. ह्या प्रकारे तळून घ्या. आपले तेल हाय तसं तेल राहील आणि ह्यात आपली चकलीसुद्धा भाजून जाईल. नंतर तळून झाल्यावर बघा तुम्ही जे तेल होतं ते तेल तसंच पॅनमध्ये राहणार आहे, कारण ह्याला जास्त तेल लागत नाही. ह्या प्रकारे भाजून घ्या व्यवस्थित कडक होईपर्यंत. एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे. पोरं खूप आवडीने खातील. आणि ज्यांच्या पोरांचे वजन वाढवायचे त्यांनी खास करून हे आठवड्यातून 2दा-3दा तर नक्की करून द्या. ह्याच्याने वजन वाढतो मुलांचा. बघा किती सोपी आणि किती छान रेसिपी, एकदम टेस्टी लागलं. हे बघा तेल हाय तसं 1 चम्मच तेल टाकलं होतं आपण. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खावा, चटणीसोबत खावा, शेजवान चटणीसोबत खावा, कशासोबतही खावा. एक नंबर रेसिपी. तर चला नेक्स्ट रेसिपीवर भेटूयात. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. बाय बाय.